नमो बुद्धाय सर्वांना। आजचा विषय आहे बुद्ध धम्म जीवन जगण्याचा मार्ग। नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बुद्ध धम्म म्हणजे नेमकं काय आणि तो आपल्याला जीवन जगायला कसं शिकवतो। बुद्ध धम्म म्हणजे काय? बुद्ध धम्म म्हणजे केवळ पूजा पाठ नाही, तर दुःखातून मुक्त होण्याचा वैज्ञानिक व्यावहारिक मार्ग आहे। भगवान बुद्धांनी मानवाच्या जीवनातील दुःख ओळखून त्यावर उपाय सांगितलेला तोच म्हणजे बुद्ध धम्म। आणि बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहे। महान असे आर्य सत्य आहे। पहिलं आर्य सत्य आहे जीवनात दुःख आहे। दुसरं आर्य सत्य आहे दुःखाला कारण आहे। इच्छा, तृष्णा, आसक्ती, प्रत्येक दुःखापाठीमागे काही ना काही कारण असतं। ते कारणाशिवाय ते दुःख तयार होत नसतं, तेही बुद्धांनी सांगितलेलं आहे। तिसरं आर्य सत्य आहे दुःखाचा अंत होऊ शकतो। प्रत्येक गोष्टीचा अंत आहे, त्याचप्रमाणे त्या दुःखाचा सुद्धा अंत आहे, शेवट आहे, हे सुद्धा बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि चौथं आर्य सत्य आहे त्या अंताचा मार्ग सुद्धा सांगितलेला आहे। बुद्धांनी दुःख सांगितलं, दुःखाचं कारण सांगितलं, दुःखाचा अंत आहे हे सुद्धा सांगितलं आणि त्या अंताचा मार्ग सुद्धा सांगितला आहे। म्हणजे त्या दुःखाचा अंत कसा होऊ शकतो, शेवट कसा होऊ शकतो, हे सुद्धा बुद्धांनी आपल्याला आपल्या बुद्ध धम्मामध्ये मानवाला सांगितलेला आहे। तिसरा मार्ग आहे अष्टांगिक मार्ग, म्हणजे जीवन जगण्याचा योग्य मार्ग। हा मध्य मार्ग आहे। जसं जीवनामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक विचार, सम्यक वाणी, सम्यक कृती, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, हा मार्ग आचरणात आणला तर आपलं जीवन शांत, सुसंस्कृत आणि समाधानी होते। चौथा मार्ग सांगितलेला आहे बुद्ध धम्माचे जीवन मूल्य। बुद्ध धम्मामध्ये किती मानवाच्या विकासासाठी, जीवन कल्याणासाठी जे जीवनमूल्य सांगितलेले आहे ते महान आहे। बुद्ध धम्मामध्ये अहिंसा सांगितलेला आहे, कोणाची हिंसा करू नाही, करुणा सांगितलं आहे। दीन दुबळे प्राणीवर, जमिनीत राहणारे, आकाशात राहणारे, हवेत राहणारे सगळ्या जीवावर प्रेम करावे, करुणा बुद्धाने सांगितलं आहे। मैत्री करावे, मैत्री बुद्धाने सांगितलेलं आहे। क्षमा सांगितलेलं आहे आणि सजगता, या साऱ्या महान अशा गोष्टी बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये, आपल्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे। द्वेष कधी संपत नाही, प्रेमानेच द्वेष संपतो। आपण किती द्वेष केला तो आणखीन ती द्वेष वाढत जात असतो। अग्नीने अग्नी वाढत जात असते, पाण्यानेच अग्नी थांबत असते। त्यामुळे प्रेमानेच द्वेष संपत असतो। हेच बुद्धांनी महान सत्य आपल्या मानव जातीसाठी सांगितलेलं आहे। बुद्धाचा शेवटचा संदेश अत्तदीप भव, म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः बना। कोणीही आपल्याला मुक्त करू शकत नाही, तो मार्ग आपल्याला, सत्याचा मार्गच आपणच चालवायचा असतो, हे बुद्धांनी सांगितलेलं आहे। मित्रांनो, जाता जाता बुद्धांनी खूप छान असा संदेश आपल्याला दिलेला आहे की माझा हा धम्म फक्त ऐकण्यासाठी नाही, तर तो आचरणासाठी आहे, कृतीसाठी आहे। चला मित्रांनो, हा विचार आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा। नमो बुद्धाय, जय भीम।